तर आमच्या घरी झाली आज दुपार आणि आईचा चालू आहे मग तू बोर झालंय काय खायचं का तुला पुडिंग खायचं काय खायचं पुडिंग ठीक आहे तर बघावे लागेल कशी बनवतात ते सामान बघू असेल तर बघ बरं काय लागतं माहिती का कोकोआ पावडर लागेल आपल्याला मिल्क पावडर लागेल मिल्क लागेल आणि कॉर्नफ्लॉवर बघ बरं आहे का आता ही गेली आहे बघायला चला किचनमध्ये काय बोललीस बाकी सगळं आहे का ओके हे आहे आमचं मिल्क पावडर हे आहे आमचे कोकोआ पावडर आणि आमचं कॉर्नफ्लॉवर आणि दूध फ्रीजमध्ये बटर काय लागणार आहे आता बटर काय लागणार नाही नाही चला आणि परी आमची अभ्यास करते हाय परी आता ही ब्लॉग मध्ये नसणार आहे कारण हिची आज काय एक्झाम आहे का स्टडी आहे ओरल आहे ट्युशन मध्ये आहे ना बेस्ट ऑफ लक हम करते हे ब्लॉग चलो स्टार्ट करूया आपली पुडिंगची रेसिपी तर पहिले ना त्यासाठी आपल्याला 2 कप दूध घ्यावं लागेल ह्याच्यात आणि मग त्याच्यात 2 टेबलस्पून कोकोआ पावडर ऍड करावं लागेल आणि मिल्क पावडर 4 टेबलस्पून होता 4 टेबलस्पून म्हणजे हा स्पून 4 स्पून लागेल हे मिल्क पावडर चला ऍड कर तर फायनली हे आमचे आजमो करू तर फायनली हे आमचं ते चॉकलेटचं मिक्सचर आहे ते तयार झालंय ऍक्च्युअली त्याच्यात ना फक्त कॉर्नफ्लॉवर टाकायचं होतं आम्ही ना चुकून त्यात मिल्क पावडर टाकला पण तुम्ही टाकू नका पण ते चांगलंच बनलं असं मला वाटतं बघू आता हवा निकल गई तर आता काय करायचंय पातेल्यात ना एक कप मिल्क बॉईल करायचं आहे ते एक बॉईल येईपर्यंत आल्यानंतर त्याच्यात साखर घालायची साखर घातल्यानंतर मग ह्या चॉकलेटचा आपण जो मिक्सर बनवला ना ते त्यात स्ट्रेन करून घालायचा म्हणजे आणि थोडंसं थिक होईपर्यंत ते मिक्स करताय तर चला ती प्रोसेस करूया आता पातेलं ठेवलंय आता दिदी दूध उबलणार आहे आता तुला बघ आणि नॉर्मल आता झालंय पण ते एक बॉईल येईपर्यंत थांबायचं आहे मग त्याच्यात आपण काय करते साखर घालूया अशीच पकड by using the culture of previous if this culture is आता का टाकलं विचारायला विचारू साखरच नाही आमच्याकडे बघा साखर पहिले का नाही बघायचं सगळं काय करायचं आता आपण जे हे मिक्सचर ते टाकलं ह्याच्यात ते आपण बनवलेलं चॉकलेटचं आता ना ह्याला ठीक होईपर्यंत असंच हलवत राहायचं ठीक होईल ना होप सो होईल फेल नाही जाणार आपली रेसिपी तर हे ठीक होत आहे म्हणजे ह्याला कंटिन्युअसली स्टीर करायचं हे झालं ठीक फेल नाही गेली रेसिपी आता काय करायचं ह्याचं ठीक झालं हे टेक्स्चर एक वाटी आहे हे एका बाउल मध्ये काढायचं आणि फ्रीज मध्ये ठेवायचं हे असे प्लास्टिक टाकून घेतलं आता हे जे आपलं टेक्स्चर आहे हे खूप थिक झालं पण पहिले या वाटीला तेल लावून मग
टाका कोण हा तेल आणि लावायचं, तेल लावायचं आणि मग त्याचे प्लास्टिक टाकलं म्हणजे ते निघणार निघणार नाही. करेक्ट मी ताक्षी. चलो हे पोर करते हेच मी पकड कॅमेरा पकड असं बघ. safe at this temperature. Bacteria fungi which हे आहे आमचं the वाटण. food are हे आहे बॅटर. बघा बॅटर पण ठीक झालंय. आता हा टाकणार आहे या वाटेत. तर त्याला बघा कसं आहे का. मी तुला एक हे देऊ का, हे कसं टाकते का. prevent the food wastage and पुडिंग आता चांगलं व्हायला पाहिजे. आगी आता तेवढं छान थिक झाले ते. Buffet style is introductive, prevent the food wastage, तुम्ही एकदा हे घरी खूप ट्राय करून बघा कारण खूप छान होईल हे. accepted to take the amount of food that they can consume. Accepted. So after तेला पण टाक जास्त. serving the food results into आता वापरायला चमचा देऊ. wasted and hence no words कुठे गेलो तुमचं? served buffet style during large gatherings. Buffet style is interrupted, prevent the food मला wastage खायचं way आहे of एक seeing the घास. food. People are accepted to take the amount of वाव. food that they can consume. The traditional method of serving जेली सारखं टेक्स्चर आहे results into wastage. पुडिंग सारखं आहे ना. हा. किती छान वाटते ना ते. आता आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचंय. 5 hours साठी. Nowadays, Yes, for food is 5 hours. served buffet style during large gatherings. पण झालं ना ते. दोन बनवते का. हा म्हणजे टेक्स्चर तेवढं उरलेलं. खाऊ काय उरलेलं. पापाचं आहे. हो माहितीये मला. आता फुटणार नाहीये. चल खाली जाते ते पुडिंग त्या साईडचं. हा जाऊ दे ना काय नाही. चलो इसमें रखते हैं फ्रिज में. फ्रीज मध्ये आता ठेवणार. फ्रीज मध्ये बघायला. फ्रीज मध्ये कोण खालीच ठेवू. खालीच ठेव. बर्फ जमेल. बघू. एक मिनिट मला पण बघू द्या. मी तू आप्पांचा पाय. सॉरी अप्पा. हे बघा फ्रीज मध्ये ठेवले. खाली जा. मागे सर कोण ठेवते. जसे की आपण हा आहे आमचा पसारा. Buffet style is introduced. Prevent the food आता मी त्याची जो आवडणार आहे. छान लागते. साखर आहे का. साखर आहे का. तिला फक्त खायचं माहिती. मी तू साखर लागतीये का. थोडी अगं तिला फक्त खायचं माहिती. जास्त घेतलं ना मरेल मी. हा नाही तर कडू आहे. छान आहे ते. काय करू नाही. कडू लागते. नाही करू लागत ते. 1 hour later. आता आमची पुडिंग ऍक्च्युली छान आली. आमचा शेप बिघडला थोडासा. छान टेस्ट करून बघू. मी तो टेस्ट करेन. चमचा चमचा चमचा. चमचा 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 चमचा. पुडिंग आमची पुडिंग. मस्त आले. आईस्क्रीम लागते. येस. तर लास्ट ही हे जे पुडिंग आहे ना हे फ्रीजमध्ये सेट व्हायला आम्हाला टोटल 1 hour गेला. म्हणजे 1 hour मध्ये फ्रीजमध्ये हे सेट होतं आणि हे खाणं चालू आहे. कशी लागते. चला बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आमची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. हा कमेंट करून सांगा की आम्ही अजून काय रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.